आणि मग याला सांगून ऐक ना, मग शेवटी हे ऐकच ना, शेवटी म्हणले देव म्हणले थांब, नारद मुनी म्हणले मी तुझी परीक्षा घेतो, काहीच नाही, तू इथं झोपून राह म्हणले, आणि मी तुझ्या घरच्याला म्हणतो हे मेलय. आता हे मेलय ना, कळलं का, हे मेल्याच्या नंतर बापा याचं पोरग पप्पा है ना, तुम्ही का गेले, मला काऊन नाही नेलं, आता कसं होईल आपल्या घराचं, कसं होईल दीदीचं, दीदी आता मी लग्नात कोणाकडे पाहून रडू, दीदीचा आवाज, बायको देवा तू हा मुर्दा बसो, तू आमकं होन ढमकं होन है ना, त्यालाच काऊन नेलं, मलाच काऊन सोडलं, माया तर गौऱ्या मसनात गेल्या होत्या, मला न्यायचं होतं ना, त्याला काऊन नेलं, देवा तू रणकी बसो, इकडं बाप आता मग काय राहिलं होतं, सर्व झालं होतं, नातू पाहिले पंतू पाहिले, देवा तू हा मुर्दा बसो, मला न्यायचं होतं, त्याला काऊन नाही नेलं. हा नारद मुनी कोमात गेले, काय जीव हे म्हणले बापा याचा. शेवटी देव नारद मुनी म्हणले याची परीक्षा घेतो. मग काय परीक्षा घेतो, नारद मुनी म्हणले दूध आणा, मग दुधामध्ये काय केलं, अशी एक वाटी भरून दूध आणा म्हणले. नारद मुनी म्हणले सिंपल आयडिया, काय जीव हे मला तुमचा सर्वावर, काय जीव हे मला त्याच्यावर तुमचा. याने काय केलं, ही वाटी याच्या डोक्यावर फिरवली आणि सांगितलं जे कोणी आता हे दूध पिईल काल का ते मरल आणि हे जिवंत होईल. पोरग मला काय नेलं, दीदीचं कसं होईल, जेव्हा याच्याकडे वाटी नेली, हे म्हणलं मला जग पाहायचं राहिले, नेमकाच अंड्यातून बाहेर निघलो, आता पप्पा गेले तर जाऊ द्या ना बापा, दीदी मी लग्नात कोणाकडे पाहून रडू, आहे ना महिमाय, हे ना महिमाय काळजी करणारी आहे, भाऊ आहे, आता पप्पा गेलेत, काय सांगता पुन्हा मी दूध पेलन पप्पा नाहीच उठले तर, अबा बायको देवा तू हा मुर्दा बसवून हेन ते डायला खाणारी, हां मी गेल्यावर मग हे दुसरी करतील आणि ती सावत्र रमाय या लेकराचा छळ करेल, आता गेलेत तर जाऊ द्या ना. मग मथारी देवा तू हा मुर्दा बसवून, देवा तू आमकं होन ढमकं होन, म्हातारी काय म्हणायला लागली, म्हातारीकडे वाटी केल्यावर, मोह काय मी आजही जायला तयार आहे, पण यायला डोळ्यानं अंधुक दिसतंय, यायचं कसं होईल. म्हातार मोह काय मी आजही जातो, पण मी गेल्यावर सुनाचं आणि तिचं पटत नाही, तिची कोण काळजी घेईल. देवानेच्या 2 होपकाळात मारले आणि उठीलं, सांगितलं, म्हणलं काय सांगितलं, स्वतःवर प्रेम कर, ही दुनिया नाटकी हे, तू गेल्यावर सर्व सुरळीत चालणार आहे. इथं उदाहरणं पाहिलेत, काहीचे नवरे मेलेत है ना, बढियापैकी 2-3 महिन्यात दुसरे लग्न झालेत, काहीच्या बायका मेल्यात 1-2 महिन्यात दुसरे लग्न झाले, सर्व गोष्टी लोक विसरून गेलेत. म्हणून हे जीवन एकदा आहे, आई शपथ सांगतो, राज्य चेंज करा, काय नाही वाटतंय ते काम करा, पण जीवन जगा, मरू नका. आत्महत्या हा एक फॅड समजू नका, तुम्ही गेल्यानं काहीही राज्यात देशात फरक पडणार नाही. जिवंत आहे तोपर्यंत बढिया जगा, नैसर्गिकरित्या मरा है ना, गुन्ह्या गोविंदानं जगा.